टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र। मोहोळ शहरात बस स्थानकासमोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हा पुतळा अनधिकृत असल्याचे सांगितले जात आहे। प्रशासनाकडून सांगितले जात आहे की राष्ट्रीय महामार्ग नियमांनुसार या ठिकाणी कोणतेही बांधकाम अथवा पुतळा उभारणी करता येत नाही। त्यामुळे हा विषय आता अधिकच संवेदनशील बनला आहे। दरम्यान सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भूमिका काय असेल? काय प्रशासन या संदर्भात कारवाई करणार का, की सामाजिक भावना लक्षात घेऊन तोडगा काढला जाणार? मोहोळचे नूतन पोलीस निरीक्षक बाजीराव पवार काय भूमिका घेणार? शिवसैनिकांची पुढील रणनीती काय असेल? सध्या मोहोळमध्ये या मुद्द्यावर वातावरण तापलेले दिसत आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार याची सविस्तर माहिती घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहोत। हा विषय केवळ पुतळ्याचा नसून भावना आणि कायद्याच्या चौकटीचा तोडगा काढण्याचा आहे। संपूर्ण घडामोडींवर टुडे न्यूज महाराष्ट्राचा विशेष आढावा। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।